सांगलीमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. मिरजचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन. वर्ध्यात 75 फूट तिरंगा घेऊन तिरंगा रॅलीमध्ये राज्यमंत्री पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाड यांच्यासह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. यवतमाळ शहरात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचं आयोजन. यात्रेमध्ये नागरिक, भाजपा पदाधिकाऱ्यांचा, माजी सैनिकांचा सहभाग. भारत मातेची वेशभूषा केलेल्या महिलेनं वेधलं सर्वांचं लक्ष. डोंबिवलीत तिरंगा यात्रेचं आयोजन. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यात्रेला उपस्थित. भारतीय लष्कराच्या सामर्थ्यासोबत भारतीयांची एकजूट हे ऑपरेशन सिंदूरचं यश, अशी समारोपाप्रसंगी दिली ग्वाही. वर्ध्याच्या कारंजा शहरात सैनिकांच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीला देणार भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बीड दौरा. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीनंतर अजित पवार घेणार पत्रकार परिषद. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन. साई संस्थांच्या वतीनं सरसंघचालकांचा शॉल आणि साईंची मूर्ती देऊन सन्मान. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार चीनला देणार भेट. भारतासोबतच्या तणावाची माहिती बीजिंगला देणार. 4 दिवसीय चीन दौऱ्याला आजपासून सुरुवात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सत्र न्यायालयात आज सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का, याकडे लक्ष. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात अर्कचित्र प्रदर्शनाचं आयोजन. देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी चंदन उकीचा लेप. मंदिराला अष्टविनायक गणपतीच्या रूपाने फुलांची सजावट. पांडुरंगाचे हे अष्टविनायकाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. ओतेर इथे त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सप्ताह सोहळ्याचे आयोजन. सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका बाबाजी चैतन्य महाराज समाधी मंदिरात नेऊन गुरु शिष्य प्रीती संगम भेट. सोहळ्याला हजारो भाविक सहभागी. बारामतीमध्ये हजरत सय्यद ख्वाजा शाह मंसूर आरिफ बाबांचा उरूस उत्साहात पार. हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतलं दर्शन. मिरज तालुक्यात बेडग इथं चेअरमन बैलगाडी शर्यतीचा थरार. शर्यतीत 75हून अधिक बैलगाड्या सहभागी. शर्यतीमध्ये लिंगणूरच्या अजिंक्य कोपर्डे आणि दानवड काळ या बैलजोडीला चेअरमन केसरीचा बहुमान. मीरा भाईंदरच्या इंद्रलोकमधील रस्ता बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे कोसळला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधकाम निकृष्ट दर्जाचं सुरू. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणात 18% पाणीसाठा. मात्र पालिकेने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार. किनारपट्ट्यांवर जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्याचा सरकारचा निर्णय. यासाठी उद्योगांना सरकारकडून 15% अनुदान. 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मेघगर्जनेसह पाऊस. सावंतवाडीसह कुडाळ, कणकवलीत मुसळधार पाऊस. जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका. केळी पिकाचे सर्वाधिक नुकसान. पुणे शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून देण्यात आला होता येलो अलर्ट. कोल्हापुरात पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन.
भिवंडीच्या शालिमार धाब्यावर किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीत गॅसची गळती, डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्याने 10 कामगार जखमी. यवतमाळमध्ये आर्णी तहसील कार्यालयातील उभ्या टिप्परला अचानक आग, तहसील कार्यालयातील अग्निशमन सिलेंडरच्या मदतीनं आग नियंत्रणी. सोलापूरमध्ये गळ्यातील सोनं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, टोळीला अटक करून 5 गुन्हे उघडकीस, 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. मुंबई विमानतळावरून 5 किलो सोनं जप्त, सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, अंतर्वस्त्रात लपवून सुरू होती सोन्याची तस्करी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.